हॅलो नमस्कार. मी पल्लवी. CBSE पॅटर्न या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर 6चं CBSE पॅटर्नमधलं मॅथ आहे हे. तर मॅथचे क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5 या सगळ्यांचे मी आन्सर दिलेले आहेत. 6, 7, 8 पर्यंत फर्स्ट एक्सरसाइजचं पूर्ण आन्सर आहेत लिहिलेले. फर्स्ट, सेकंड, थर्ड सगळ्याचे आन्सर दिलेले आहेत, एका वहीमध्ये लिहिलेले आहेत. तर चॅप्टर नंबर 1 नो युअर नंबर एक्सरसाइज 1.1 फर्स्ट क्वेश्चनमधलं पहिल्याचं आन्सर आहे लिहिलेलं, ते बघून लिहून घ्या. असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील CBSE पॅटर्नचे मॅथचे चॅप्टर क्वेश्चन आन्सर एक्सरसाइजचे, तर मला कमेंट करून सांगा. CD सगळ्यांचे आन्सर दिलेले आहेत. एकदम सिंपल आहे. फर्स्ट क्वेश्चन नंबर 1मध्ये फक्त हे आहे की त्याचे मागची आणि पुढची संख्या लिहायची आहे. सक्सेसर आणि प्रेसिजर लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 2मध्ये काय, क्वेश्चन नंबर 2चं पण पूर्ण आन्सर दिलेले आहेत. CBSE पॅटर्नचे 6चे क्वेश्चन आन्सर आहेत. एक्सरसाइज 1 मॅथ. तुम्हाला जर 5चं 7चं अजून कुठल्या ह्याचं हवं असेल तर ते मागून घ्यावे तुम्ही. फर्स्ट एक्सरसाइज पूर्ण दिलेला आहे. CBSE पॅटर्नचे जास्त करून नाही आहेत त्याच्यात, आणि हे उस्मानाबाद म्हणजे धाराशिव या जिल्ह्यातील पोद्दार या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत, कारण त्यांचं बुकमधलेच हे क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत मी. तर बघून सगळे क्वेश्चन आन्सर लिहून घ्यावे. एक्सरसाइज पहिला आहे हा. स्टॉप करून तुम्ही लिहून घ्यावे. आणि इथे हे रॉंग केलेलं आहे तर ते चुकलेलं आहे ते लिहून नका. त्याच्या खाली नेक्स्ट आन्सर दिलेला आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रोज मी हे 6th स्टँडर्डचे मॅथचे आता एक्सरसाइज पहिला टाकलेला आहे, तर आता दुसरा मी आज टाकणार आहे. एक्सरसाइज सॉल्व करून टाकणार आहे. फक्त मी एक्सप्लेशन नाही करत बसणार, त्याचं ते पूर्ण सांगत नाही बसणार, कारण की एवढा टाईम नसतो मला. मी पण ट्युशन वगैरे घेते. तर फक्त हे लिहिलेलं आहे ते बघून तुम्ही फक्त नोटबुकमध्ये तुमच्या लिहून घ्यावे. CBSE पॅटर्नचे जास्त करून यूट्यूबवर व्हिडिओ नाही आहेत. क्वेश्चन नंबर 3चे पण दिलेत. 4, 5, 6 पहिला एक्सरसाइज पूर्णच दिलेला आहे. अजून कुठल्या दुसऱ्या सब्जेक्टचं हवं असेल तर कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा चॅनलला. पहिलाच व्हिडिओ टाकला आहे हा चॅनलवर. पॉज करून लिहून घ्या तुम्ही. मुलांना मॅथ हे खूप अवघड जातं, पण मॅथ ही अशी गोष्ट आहे की ती खूपच इझी आहे, पण ती समजून घेतली पाहिजे. नाही तर गणित हा विषय तर खूपच सोपा आहे, इझी आहे खूपच. कारण मला टाईम नाही म्हणून मी एक्सप्लेशन त्याचं करत नाही बसली आहे. फक्त व्हिडिओ करून दाखवणार आहे. मी ट्युशनमधल्याच माझ्या मुलांचे बुक घेऊन व्हिडिओ काढून दाखवते आहे. ज्या मुलांना गणित अवघड, गणित हा विषयच अवघड जातो, मॅथ हा सब्जेक्ट हार्डमध्ये जातो, त्यांनी समजून घेऊन लिहून घ्या. हे फक्त आन्सर रिचेकसाठी दिलेले आहेत मी. तुम्हाला समजून घ्यावं तर लागणारच.
आणि नसेल समजत तर टीचर लोकांना तुमच्या विचारायचं, 10 वेळा विचारायचं, 100 वेळा विचारायचं, काही बोलत नाहीत. खूप वेळा विचारून ते लिहून काढायचं असते. हे फक्त ॲन्सर मी टाकते कारण ते तुम्ही जर सॉल्व केलं तर ते ॲन्सर बरोबर यावं त्यासाठी. पण तुम्ही समजून घेतलं तर पाहिजेच. तुम्हाला आवडलं तर कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. असंच मग मी रोज 6चे पूर्ण एक्सरसाइज रोज एक एक्सरसाइज टाकते.